गेम ऑन. पहिलाच बॉल कट केलाय, पॉइंटला खेळाडू आहेत. पहिलाच बॉल रन आउटची संधी होती, परंतु या ठिकाणी समाधान जणू काही नशीब घेऊन मैदानाच्या आत उतरला की काय. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी नक्कीच एक घातकी धाव पूर्ण करत असताना पिवनचा हा षटक फेकी करत असताना गोलंदाज संजयला पाहतात. नक्कीच थोडा थांबून जरी थ्रो केला असताना विशाल तरी देखील चित्त केला असता, परंतु या ठिकाणी नक्कीच समाधान टॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. एक धाव कंप्लीट होते. सामना हा 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आम्ही सांगू इच्छितो 4 षटक 4 गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी वापरावे लागतील. आता मात्र स्ट्राईक वरती लेफ्ट हँडेड फलंदाज मिलिंद. ओव्हरपिच बॉल फटका चांगला, परंतु इथे घडलं गेलं काय. सोप्या रीतीने बॉल अडवायचं होतं. अगदी हा चेंडू सरळ फिल्डरला बीट करून जातो, सरळ लॉंग ऑन सीमा पार. 4 रन. लीग स्टेज वरती तुम्ही अशा प्रकारे चुका करताय तर नक्की ह्या चुका बरोबर मार्क ठरल्या जातात. सफल झालाय, फाईनला क्लिअर करायचं होते, परंतु ठिकाणी पंचांचा इशारा लेग स्टिकच्या बाहेर. इट इज अ वाईट बॉल. एक अवांतर धाव धाव फलकावरती मिळते आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या धाव फलकावरती. सुरुवात चांगली पाहायला मिळते ती म्हणजेच काजल 11 वेस्पी या संघाकडून. गुड लेन स्पॉट, बॅक पुढे कट करण्याचा प्रयत्न, कव्हर मध्ये ढकलून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटरमधला संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. संजय वापसी करत असताना आपल्या संघासाठी. ओव्हरफिट बॉल फटका हा देखील चांगला, परंतु अगदी अलांड कापेट ना बी शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहेत. फक्त एकच धाव पाहायला मिळते, एकापेक्षा जास्त काय नाहीये. सातत्याने आपण पाहतात अगदी पहिला चेंडू खेळत असताना मिलिंदच्या बॅटपदना पण चौकारा पाहिला, परंतु त्यानंतर मिलिंदला थांबवण्याचं काम सध्या तरी गोलंदाज करत असताना गोलंदाज संजय वाकचोरे मॅन फ्रॉम अलिबागचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आत करत असताना समाधान कातकरी ह्याला देखील बीट करतोय, डॉमिनेट करत असताना निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 7 या धाव फलकावरती सध्या तरी पाहायला मिळते. सुरुवात चांगली करत असताना दोन्ही संघ आपल्या संघांसाठी. ओव्हरपिच बॉल फटका फसलाय, स्वतः गोलंदाज पोहोचणार, आता चूक होणार नाहीये आणि सहजासहजी कॅच क्लिअर करतोय. गुड कॅच, गुड जज. फलंदाज बाद समाधान कातकरी, टीमचा कॅप्टन पवेलियन मध्ये फलंदाज बाद. हिरामन नाईक पोदी गावचा हा खेळाडू आपण पाहतात. सध्या तरी काजल 11 वेस्वी संघासाठी आता पाहू शकता कशा प्रकारे खेळ करणार. तिसऱ्या क्रमांकावरती हिरामन नाईक येऊन पोहोचलाय. अगदी पहिला धक्का भरपूर लवकर लागला गेला. अगदी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 या धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. दोन्ही टीमची सुरुवात चांगली म्हणावी लागेल. 4 षटकांची आणि 4 षटकात नक्कीच जास्तीत जास्त धावा आता कुठाव्या लागतील. समाधान कातकऱ्यांना नक्कीच सांगितलं ओपिनियन मध्ये की आम्ही 40 ते 50 पर्यंत धावा संख्या नक्कीच कुठण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांच्याकडे देखील एक तगडा बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. पहिल्याच मॅच मध्ये गोलंदाजांनी नक्कीच आपली दहशत दाखवण्यात आली आहे, परंतु आता या मॅच मध्ये सध्या तरी फलंदाजांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. षटक क्रमांक 2 मयूर 11 संजय नगर या संघाकडनं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गुरुनाथला पाहता.
गुरुनाथनं मागच्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना चांगला कमबॅक आपल्या संघासाठी त्यानं करून दिला होता. गुरुनाथ नाईक ज्यानं मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ दाखवला होता, परंतु आता पुन्हा एकदा तीच खेळी आठवावी लागेल, कारण की लीग स्टेजवरती सातत्याने तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या ठिकाणी प्रेक्षक आपण पाहता त्या सर्व प्रेक्षकांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण करूयात सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच प्रेक्षक या स्पर्धेवरती नक्कीच प्रेम करत असताना फटका चांगला विषयपणे फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न धोक्याची धाव नक्की ठरू शकली असती जर का हा थ्रो अगदी चांगला आला असता तर, परंतु 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 या धावफलकावरती. सिंगल डबलच्या जोरावरती ही धावसंख्या सध्या तरी पुढे नेण्याचं काम करत असताना हे 2 प्रमुख फलंदाज मिलिंद आणि हिरामन. ओव्हर पिच बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक अगदी या ठिकाणी पोहोचला होता यष्टीरक्षक, परंतु चुका होतात. सोपी कॅच या ठिकाणी ड्रॉप होते आणि ह्या चुका नक्कीच कुठेतरी महाग ठरल्या जातील. सोपी कॅच होती. यष्टीरक्षक स्वतःवरती नाराज आहे, कारण की अशा प्रकारे जर कॅचेस सोडाल तर नक्कीच येणारा काळ आणि वेळ नक्कीच सांगून जाईल. नक्कीच मिलिंदला सला नक्कीच आपण पाहिलं तर जीवनदान मिळतोय, परंतु आता मात्र मिळालेला जीवनदानाचा फायदा नक्कीच मिलिंदला उचलावा लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या धाव फलकावरती. संयमी खेळ सध्या तरी दाखवत असताना, कारण की पहिला विकेट लवकर लागला गेलाय. गुडलँड स्पॉट भन्नाट वेगळा चेंडू फेकला, परंतु पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल, एक अवांतर धाव ऍड होईल धाव फलकावरती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते 11 या धाव फलकावरती. सिंगल डबलच्या जोरावरती नक्कीच या ठिकाणी चांगली धावसंख्या देखील तुम्ही उभारू शकता. तुमचं तालमेल चांगलं होणं भरपूर महत्वाचं आहे. बॅटचा टो एन पुन्हा एकदा या ठिकाणी झेलची संधी. आता मात्र शॉर्ट फाईन लेग चुका करणार नाहीये आणि चांगला झेल चांगला कॅच स्वीकारतोय फलंदाज बाद. थँक्यू सो मच. 2 धक्के लागले गेले ते म्हणजे काजल 11 वेशवी संघाला. नवीन फलंदाज अजय नाईक मन फ्रॉम खांदा. अजय नाईकला पाहतात स्ट्राईक वरती. ओव्हर पिच बॉल मैदानाच्या आत गेला मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु फटका फसलाय आणि लॉंग ऑनच्या दिशेनं एक सोपा झेल टिपण्यात आलाय. ज्या पावले अजय गेला होता त्याच पावले परतावं लागेल. पॅव्हिलियनच्या बड्डेवरती अजून एक धक्का. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. संघाचे संघ मालक आता मात्र मैदानाच्या आत इंटर झाले. सुनील दादा खातकर यांना आपण पाहता बॉलिंग नक्कीच आता मात्र स्ट्राईक वरती. नक्कीच सुनील दादांना आता इथं नक्कीच चांगला खेळ करावा लागेल, कारण की संघ थोडा अडचणीत आहे आणि संघात अडचणीत असताना स्वतः संघ मालक आता मात्र मैदानामध्ये इंटर झालेत. 11 धावसंख्येवरती तब्बल 3रा फलंदाज अजय नाईक मात्र बाद होतोय. फटका चांगला आहे, अगदी कट केला आहे. गली रिझर्व्हमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करत नाहीयेत. या ठिकाणी हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एका धाव्यासाठी आता संघर्ष करावा लागतोय, तो म्हणजे बॅटिंग करत असताना काजल 11 वेशवी संघासाठी. नक्की असं म्हटलं जातं
बुन बुनचे सागर बनताय, परंतु आता इथनं नक्कीच एका एका धावेनं चांगला धावफलक उभा करावा लागेल. फटका चांगला विषयपदे हा चेंडू पाठवला, एकदा पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न करणार का, परंतु नाहीये तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. यस, पंचांचा इशारा. षटक क्रमांक दुसरं संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना काजल 11 वेश्वी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. चांगलं संगीत, अगदी निसर्गमय वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतात. भव्य दिवसाचे मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावरती ही स्पर्धा सध्या खेळवली जाते. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 बरोबर दुसरे आपण पाहतात आणि यानंतर होणारे नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच मानवी 11 पनवेल विरुद्ध साहिल 11 आपटा. तर दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल आपण नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये नक्की टॉस करणार आहोत. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतात. गोलंदाज राजेश. गोलंदाज राजेश कातकरी नेरे वांगणीचा हा खेळाडू. शॉर्ट पेन बॉल फुल केलाय, फटका लाजे बाबा, बॉल जाईल परंतु त्या आधी अगदी डीप मध्ये चांगला झेल स्वीकारण्यात आलाय. सुनील कातकरी यांना परतावा लागेल. पबल्यांच्या बॅटवरती अजून एक धक्का फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅक वरती राजूला पाहता अगदी नक्कीच बॅटर आपण पाहता, परंतु स्ट्राईक वरती खेळत असताना पहिलाच बॉल वरती त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय आणि इथनं अजून एक फलंदाज बाद. लगातार 2 चेंडूवरती 2 धक्के. कातकरी चिरण्याचा हा खेळाडू, परंतु गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होणार का, परंतु फटका चांगला आहे. ऑल कापीला डीप ढकलला आहे, परंतु या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळते. जास्तीत जास्त स्ट्राईक मिलिंदांना देण्याचं काम सध्या तरी काजल 11 वेस्वी संघ करत असताना एकच धाव फलकावरती ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 13 या धाव फलकावरती. या षटकात राजेशनं फक्त एकच धाव खर्च केले आणि आतापर्यंत 2 धक्के दिलेत, ते म्हणजेच काजल 11 वेस्वी संघाला. भरपूर चांगली गोलंदाजी आज सर्वच खेळाडू या ठिकाणी चमकत असल्यावर पाहता, परंतु आता नक्कीच ही मॅच सध्या तरी लो स्कोरिंगच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. गोलंदाज आपली ताकद दाखवत असताना
डिफेन्सिव्ह फटका अगदी सन्मान देण्यास भाग पडलं, कारण की नक्कीच फलंदाज या ठिकाणी मिलिंदला माहिती आहे या ठिकाणी शेवटचा चेंडू आहे, स्ट्राईक आपल्याकडे पाहिजे आणि तेच दाखवत असताना नक्कीच यस माफी असावी, अजून एक चेंडू शिल्लक असेल. यस एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते सिंगलच्या मदतीनं 14 या धावफलकावरती. लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच 14 धावसंख्यावरती तब्बल 5 फलंदाज बाद झाले गेले. काजल 11 वैश्वी संघाचे स्ट्राईक वरती फलंदाज विजय. फुलटॉस बॉल फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय का पाहावं लागेल आणि यस या ठिकाणी पोहोचला. शेवटच्या बॉल वरती अजून एक स्वीकार केली जाते राजेश यांच्या माध्यमातून. शेवटच्या बॉल वरती फलंदाज बाद विजय. बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र सोबतचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सागर कातकर यांना पाहता 8व्या क्रमांकावरती. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मात्र येणारे 6 चेंडूमध्ये नक्कीच किमान 15 ते 20 धावा आता खुटाव्या लागतील. अर्थात टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावे लागेल. स्ट्राईक वरती नक्कीच आपण पाहू शकता सलामीवीर जो पहिला चेंडू पासून संघर्ष करतोय आणि शेवटच्याही षटकात आपल्या संघासाठी एका हाती किल्ला सध्या लढवत असताना, परंतु मिलिंदला इथनं चांगला साथ द्यावा लागेल सागरला. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संतोषला पाहता. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. नक्कीच मिलिंद एक विस्फोटक फलंदाज आहे, त्यासाठी नक्की फिल्डिंग मध्ये फेरबदल केले जातात. शेवटचा षटक गोलंदाज संतोष. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन, परंतु लाईन ओळखली गेली आणि त्यानंतर पिकअप शॉट लाजवाब फटका. पहिलाच बॉल वरती पहिला तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार. पंधरा धाबांचा योगदान आपल्या संघासाठी देत असताना टीमची टोटल 20 या धावफलकावरती. इथे लाईन चेक करावी लागेल. या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की हा चेंडू ऑफस्टिकच्या बरोबरच बाहेर रिटर्न क्रीजच्याही बाहेर आहे आणि हा चेंडू व्हाईट बॉल. षटकारानंतर दबावामध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज संतोष. व्हाईट बॉल फेकण्यात आला, एक अवांतर धाव. टीमची टोटल 21 धाबा पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओव्हर पिच, पुन्हा एकदा लॉब केलाय, हा देखील फटका लाजवाब आहे. दमदार बॅटिंगचा प्रदर्शन शेवटच्या षटकात दाखवत असताना फलंदाज आपण पाहता मिलिंदच्या बॅटमधनं तडाखा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा बिग हिट, षटकार. सध्या तरी राडा आणि राडाच पाहायला मिळतोय, तो म्हणजे फलंदाज मिलिंद यांचा. मिलिंद कातकरी मॅन फ्रॉम खांदा. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये ढकललाय. नक्कीच सांगुर्लीचे आहेत, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. अगदी स्ट्राईक वरती अंडाचं काम सुद्धा करत असताना आणि चांगली साथ सध्या तरी सागर देत असताना 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचते 29 वरती. 29 धावा आतापर्यंत धाव फलकावरती उभा केल्या गेल्यात आणि या षटकाचा विचार केला तर नक्कीच विशाल आम्हाला सांगतात तब्बल या षटकात 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 3 चेंडू मागे. ज्या धावा पाहिजे होत्या शेवटच्या षटकामध्ये त्या धावा कुटण्यात आल्यात फलंदाज मिलिंदच्या माध्यमातून. गुडलंड शॉट, फटका फसला, बॅटचा टो एंड.
परंतु यष्टीरक्षक थोडासा दूर आहे, त्याच्याही आवाकाच्या बाहेर हा जाईल. परंतु एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 30 या धावफलकावरती. सातत्याने आपण पाहता मोठमोठ्या फटकांसाठी प्रयत्न करत असताना नक्की चांगले शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात. नक्कीच मिलिंद यांचा विचार केला तर नक्कीच झेल देखील ड्रॉप केला गेला होता. तो म्हणजे नक्कीच यष्टांच्या मागे बहुतेक, आणि त्यानंतर आता मिलिंद आग ओकणारी बॅटिंग करतो. इथे पाहतायत नक्कीच हलकीशी अपील, परंतु पंचांचा इशारा येतो की नॉट आउट, परंतु रनआउटच्या माध्यमातून परतावा लागेल सागरला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नक्कीच एकात किल्ला लढवत असताना आपण पाहता फलंदाज मिलिंद. आतापर्यंत आपण पाहिले तर 7 फलंदाज बाद झाले गेले. तब्बल दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतात. म्हणजे संघर्ष करत असताना एकात किल्ला लढवणं कशाला म्हणतात, तर त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण दाखवत असताना फलंदाज मिलिंद. बॉल फटका लाजवाब आहे. शेवट गोड करत असताना फलंदाज मिलिंदच्या बॅटमधनं अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो. षटकारागिरता षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाज मिलिंद तुटून पडला. गोलंदाज अगदी आले राऊंड विकेटनं. ओव्हर पिच बॉल लाफ्ट केला, लाजवाब फटका, अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन, आणि त्यानंतर अगदी स्वतःने गिरकी घेतली आणि अप्रतिम फिनिश दिला. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला. पाहता पाहता शेवटचा षटक सुद्धा संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले 37 या धावफलकावरती 7 गड्याच्या मोबदल्यात. आणि आता मात्र टार्गेट आपण पाहू शकता 24 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे ती म्हणजे साहिल 11 आपटा विरुद्ध मानवी 11 पनवेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं आहे. साहिल 11 टीमचा कर्णधार आणि मानवी 11 टीमचा कर्णधार टॉस करण्याकरता या. लगेच या. साहिल 11 टीमचा कर्णधार आणि मानवी 11 टीमचा कर्णधार लगेच या टॉस करण्याकरता. सुंदर असं नियोजन आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. हे दुसरे पर्व संपूर्ण आदिवासी समाजाला एकवटण्याचं काम, नवीन यंगस्टर खेळाडूंना एक फार मोठं प्लॅटफॉर्म, आणि याच्यामधून आपले बघा चांगले खेळाडू पुढे जाण्याची एक संधी असते. आणि ते प्रामाणिक प्रयत्न आमचे विष्णूजी खैर साहेब फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये जायचं. तर बघा आता शुभम सारखा एक चांगला खेळाडू आहे. तो खरा जर आपण विचार केला तर फार मोठ्या स्पर्धा खेळतोय. तो म्हणजे व्यावसायिक क्रिकेट काय असतो तो खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण त्यांच्याकडून प्रशांत असतील किंवा शुभम असेल हे आपल्या विभागामधले म्हणजे बघा आपल्या समाजामध्ये जरी असले तर इतर समाजामध्ये जाऊन सुद्धा एक चांगल्या प्रकारची खेळ व्यावसायिक क्रिकेट ज्याला प्रॉपर म्हणतात, प्रॉपर व्यावसायिक क्रिकेट काय असतो हे आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि ते सर तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न केला अतिशय सर. खरोखरच तुम्हाला जेवढं आम्ही धन्यवाद देणार तेवढं थोडंच आहे की आपल्या समाजासाठी एक बघा समाजाला नावं ठेवणारी बरेचसे लोक असतात परंतु समाजामध्ये पुढाकार घेणारी बरेचसे लोक कमी असतात. आणि ते आज आम्ही तुमच्या माध्यमातून पाहतोय. खैर साहेब तुमचं जेवढं आम्ही धन्यवाद देऊ तेवढं थोडंच आहे. तर माझ्यासोबत जोडले जात आहेत आमचे खैर सर. सर या रायगड प्रीमियर लीगचे
या पर्वाचे अध्यक्ष आणि माजी सरपंच सन्माननीय विष्णूजी खैर साहेब माझ्यासोबत जोडले जात आहेत. सर, ही फार मोठी तारेवरची कसरत होती, पण कोणत्याही गोष्टीची या ठिकाणी आम्हाला कमी जाणवत नाही. तर खऱ्या अर्थाने या गोष्टीवर सुरुवात कशी केली तुम्ही आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला मालकांशी संपर्क साधावा लागला, खेळाडूंशी संपर्क साधावा लागला, तर थोडक्यात आपण आपलं मनोगत सांगायचं आहे. सर, याच्यासाठी आहे ना भरपूर आधी याच्यावरती हे केलं आम्ही, कसं करायचं म्हणजे प्रत्येक टीमचे पाऊन्सर आहेत, प्रत्येक टीम जे ते खेळाडू आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी संपर्क साधून या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून भरपूर वेळ लागला याच्यासाठी, कारण हे एका दिवसात होणे शक्य नाही आहे. यासाठी 3 ते 4 महिने सतत याच्यामागे पाठपुरावा करून आम्हाला बरीचशी मेहनत घ्यावी लागली आणि ह्या मेहनतीमुळे या सगळ्या गोष्टी आज आपण बघतो या ग्राउंडवरती, या भव्य दिवस जे आयोजन आहे हे आम्ही उभे करू शकलो. नक्कीच सर, समाजामध्ये अशी व्यक्ती असणं फार गरजेचं आहे, पुढे येणं गरजेचं आहे आणि मित्रांनो अशा व्यक्तीला सपोर्ट करणं ही काळाची गरज असणार आहे. हे होते माझ्यासोबत आमचे या स्पर्धेचे रायगड आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष ओल्ड कॉम्बॉक्स आमचे प्रसाद सर. थँक्यू सो मच. पहिलाच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला, परंतु लगेच दुसऱ्याच बॉलवरती त्या षटकाराचा क्विकली उत्तर दिलं जातंय, तो म्हणजे गोलंदाज अजय नाईक यांच्या माध्यमातून. राजेश कातकरी मॅन फ्रॉम नेरे वांगणीचा खेळाडू, पनवेल परिसराचा खेळाडू आपण पाहतात इथे चांगलं काम करत असताना त्याला साथ देतोय रोशन पवार मॅन फ्रॉम सालोक. रोशन साहिल 11 आणि मानवी 11 टीमचा कर्णधार. आपण या आमच्या स्पर्धेचे रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरता यायचंय. मानवी 11 फटका फसलाय, झेलची संधी, मीडांचा खेळाडू सरकलाय आणि इथनं चांगला जजमेंट पाहायला मिळतोय. गुड जज, गुड कॅच, फलंदाज बाद. टीमचे कर्णधार आहेत आणि मानवी 11 टीमचे कर्णधार आहेत. टॉस कोण मागते? येस, मानवी 11 टीमने कॉल केलाय. टॉस जिंकलाय साहिल 11 टीमने. सर्वप्रथम आपण काय घेणार आहोत? बॅटिंग. बॅटिंग 4 षटकांचा सामना राहणार आहे. कितपर्यंत टार्गेट सेट करण्याचा तुमचा इरादा असणार आहे? 50-60 पर्यंत. नक्कीच 50-60 पर्यंत इरादा साहिल 11 टीमचा कर्णधार कल्पेश जाधव हे माझ्यासोबत जोडले होते. 50-60 धावा टार्गेट सेट करण्याचा इरादा त्यांनी केलाय. बघा, टॉस साहिल 11 टीमने जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी घेतले आणि 50 ते 60 धावा टार्गेट सेट करण्याचा त्यांनी इरादा या ठिकाणी सांगितलं. तर कितपर्यंत रोखण्याचा तुमचा इरादा असणार आहे? आम्ही 40+ रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40+ रोखण्याचा प्रयत्न करणार. आपण लीगचे दोन्ही सामने आपण हरलात, तर हा सामना तुमच्यासाठी जिंकणं फार महत्वाचं आहे. तर काय तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे? कंटिन्यू गोलंदाज तेच वापरणार आहात की त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणार आहात तुम्ही? नाही, आम्ही कंटिन्यू तेच वापरणार आहेत. थोडा जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच नक्कीच. ऑल द बेस्ट तुमच्या दोन्ही टीमला. प्रयत्नशील परमेश्वर आपण नेहमी म्हणतोय. कॉम्बॅक्स मध्ये वळूया. त्या ठिकाणी आपण ऐकतो प्रसाद सर यांचा आवाज. पण ऐकून घ्या, मी त्या टायमाला फलंदाज होतो बरोबर, पण त्या गोष्टीची आणि ह्या आता कसं डिजिटल क्रिकेट आहे ना, हा अशी गोष्ट आहे बरोबर ना. नक्कीच नक्कीच नक्कीच. ऑल द बेस्ट. खऱ्या अर्थानं मित्रांनो, भूतकाळामध्ये एक राजस्टार क्रिकेटर ज्यांच्याकडे आम्ही पाहायचो असं सोबत माझ्या सोबत जोडले होते आमचे रमेशजी खैर साहेब. धन्यवाद देतो त्यांना. ओ टू कॉम्बॉक्स आमचे प्रसाद सर.
थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 2 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या बॉलमध्ये षटकार ठोकला होता राजेशनं, परंतु त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला संजयनं. षटकारांना सुरुवात षटकाची ओव्हर झाली, परंतु त्याच षटकाची एंड देखील षटकारांना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13 या धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. प्रति ओव्हरचा रेकॉर्ड रन रेट 8.00च्या सरासरीनं आता जाऊन पोहोचला. इथं आता गोलंदाजांना खऱ्या अर्थानं मोठी मेहनत घ्यावी लागेल. असं म्हटलं जातं ना की जेवढी मोठी मेहनत नक्की जेवढा मोठा विजय तेवढी जास्त मेहनत आता घ्यावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राजेश. फुलटॉस बॉल बॉल बॅक टू ड्राईव्ह केला, परंतु अगदी हा चेंडू लॉंगनला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता लगेच दुसऱ्याचाही कॉल आणि ती देखील सक्सेसफुल ठरते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवरती. आता दोन्ही फलंदाज आता इथनं हुशार झालेत. त्यांना माहिती आहे सिंगल डबलच्या जोरावरती देखील हा सामना आपण आपल्या बाजूनं जिंकू शकतोय आणि तेच सुद्धा करत असताना यॉर्कर लेन भन्नाट वेग पाहायला मिळतो. वाईट यॉर्कर चेंडूला म्हणतात आणि तो चेंडू मैदानाच्या आत फेकत असताना गोलंदाज राजेशला पाहता. प्रत्येक बॉल आता मात्र आगीचे निखारे गोले फेकावे लागतील. इथनं आता सातत्यानं मेहनत आणि मेहनत घ्यावी लागेल. दोन्ही संघांचा विचार केला तर एक सामना दोन्ही संघ जिंकलेले आहेत, परंतु इथनं जो सामना जिंकणार तो नक्कीच मी तर म्हणेन आपला दबदबा कायम ठेवणार. परंतु या ठिकाणी नो बॉल त्यावरती केलाय कडा प्रहार. चुकीचा लाईन आणि लेन फटका लाजवाब पूर्ण जाईल सरळ सीमारेषा बाहेर. षटकार 1+6 तब्बल 7 धाबा. पाहायला मिळते शॉर्टा प्लेन हा देखील फटका चांगला एक पॉइंट मध्ये ढकलला. डीप पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु एकच धाव एकापेक्षा जास्त काही नाही आहे. टीमची टोटल 28 वरती. आता उर्वरित 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना सध्या तरी 60-40चा पाहायला मिळतोय विशाल. सध्या तरी फलंदाज आता आक्रमकता दाखवत आहेत. इथे फुल टॉस चेंडू होता या ठिकाणी. यस हे सांगत असताना पंच निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. उर्वरित आता 2 षटक आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये आता बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 9 धावा. डीजे 12 चेंडू आणि 9 धावा संख्येची गरज आहे. आता इथनं गोलंदाजांचं खरं अर्थानं काम वाढले गेलं. अगदी 2 षटकांमध्ये पाहिलं तब्बल 28 धावा कुठल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये अजय नाईकनं धावा खर्च केला तब्बल 13, परंतु षटक क्रमांक दुसऱ्या त्याही षटकामध्ये 15 धावा नक्कीच कुठल्या गेल्यात 2 फलंदाजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती समाधान कातकरी. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथनं सातत्यानं आता प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे
नक्कीच गोलंदाजाला नक्कीच हा आमचा कॉम्बॉक्स तुम्ही पाहू शकता. आमचे साथी स्कोरर विशाल वाघमारे, त्यानंतर मी स्वतः समोरजक प्रसाद मन सबारे आणि आमच्या सोबत KTCचे अपडेटर अजिंक्य पुबार यांना पण पाहतात. नक्कीच कॉम्बॉक्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातोय. अगदी कॉम्बॉक्समध्ये प्रत्येक क्षण आणि क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. जाऊया पुन्हा एकदा माझ्या दिशेनं षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती समाधान कातकरी. पहिलाच बॉल वरती झेलची संधी, दूरवरचं अंतर गाठावं लागेल समाधानला. वॉटर कॅच, प्रेक्षणीय कॅच पाहायला मिळते आणि शेवटच्या क्षणाला झेल कार्य केलं होते. समाधानला पहिल्याच बॉल वरती विकेट संपादित केलाय आपल्या संघासाठी. संजय बॅक टू द पॅव्हिलियन. स्टाईलनं या ठिकाणी जर्सी पाहतात, परंतु ऑस्ट्रेलिया संघासारखा बाउन्स बॅक संघ करणार का मैदानाच्या आत पाहावं लागेल. पहिल्याच बॉलवर तो विकेट संपादित केलाय, परंतु आता नवीन खेळाडू मैदानाच्या आत सचिन, टीमचा कॅप्टन सचिनला पाहतायत. आता नक्कीच कॅप्टनला जशी गरज तसा खेळ मैदानाच्या आत करावा लागेल. नक्कीच इथनं आता कमबॅक करावा लागेल. हरला तरी चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण होता. अशी कामगिरी आता करावं लागेल समाधान कातकरीला. गतीमध्ये केला परिवर्तन, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, झेल महत्वाचा आणि या ठिकाणी अजून एक झेल कॅरी करत असताना लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट संपादित केले आणि बाउन्स बॅक करण्यासाठी समाधान कातकरीला तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मिळते. आता मात्र इथनं नक्कीच समाधान समोर चांगला खेळ करावा लागेल. समाधान आता मात्र लगातार 2 विकेट संपादित केल्यानंतर आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचला. जर का विकेट संपादित केला तर विकेट हॅट्रिक होणार आणि हा कारनामा नक्कीच पहिला ठरू शकतो. नक्कीच काल देखील 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्या. एकाच मॅच मध्ये 2 विकेट हॅट्रिक नक्कीच पाहायला मिळाल्या. राजेश कातकर यांच्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक आणि त्यानंतर निलेश निंबोडेचे आहे त्यांच्या माध्यमातून ही दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली कालच्या दिवसात. परंतु आज विकेट हॅट्रिक होणार का समाधान कातकरीच्या नावावरती. नवीन खेळाडू अजयला पाहता नवीन फलंदाज अजय यांना पण नक्कीच पाहता. अजय नाईक मॅन फ्रॉम अलिबागचा हा खेळाडू. आता मात्र इथं नक्कीच अजयला डोक्यावरती बर्फ ठेवत असताना चांगली कामगिरी करावी लागेल. वेगवान तेज तरार हा चेंडू हलकेशी अपील सुनील कातकरी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतात, परंतु या ठिकाणी आपण पाहतात अपीलला फेटाळून लावलाय आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी आता मात्र समीकरण रनअप बॉलचा इक्वेशन येणारे 9 बॉल आणि 9 धावा संख्येची गरज. आता प्रत्येक डॉट बॉल डोके ठरू शकतो. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला, परंतु या ठिकाणी हा देखील निर्धाव चेंडू चांगली कामगिरी करत असताना समाधान कातकरी टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन नॉक इनिंग सध्या तरी आपल्या संघासाठी दाखवत असताना भरपूर चांगले या ठिकाणी गोलंदाजीचा प्रदर्शन सध्या तरी पाहायला मिळतोय समाधानच्या माध्यमातून. तब्बल 4 चेंडू फेकले, 4 मध्ये 2 नक्कीच विकेट संपादित केले आणि त्यानंतर लगातार 2 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाले. आतापर्यंत या षटकात एकही धाव आली नाहीये. मॅच हळूहळू आता मात्र क्लोज होत चालली आहे. अगदी रुजाचे ठोके वाढवणारी ही मॅच बनत असते. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होते विशाल, तेव्हा नक्कीच मॅचला मजा येते आणि आता इथनं समाधान चांगली
चांगली कामगिरी करत असताना दोन्ही बाजूला चेंडूला ओलवण्याची क्षमता दाखवतोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडू या ठिकाणी मॅच पुन्हा एकदा आपल्या बाजूला झुकवत असताना समाधान कातकरे या मॅच मध्ये सध्या चमकत असताना अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. ह्या बॉलचा डॉट आला तर या स्पर्धेत पुन्हा एकदा मेडन ओव्हर पाहायला मिळेल. वेगवान तेस्तरा चेंडू अप्रतिम गोलंदाजी समाधानता षटक आवडला असेल तर एकदा जोरदार लावून जाऊ द्या. तब्बल 12 चेंडू आणि 9 धावा जिंकण्याची गरज असताना या षटकात एकही धाव पाहायला मिळाली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलोय. 6 चेंडू आणि 9 धावा जिंकण्याची गरज. समाधान कातकरेनं केलेली मेहनत त्या मेहनतीला नक्कीच रंग येणार की मात्र येणारा गोलंदाज धावा खर्च करून जाणार. उर्वरित समीकरण 6 बॉल 9 धावा जिंकण्याची गरज. डीजे उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 9 धावा जिंकण्याची गरज. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, पत्थर को इसलिए पूछते हैं लोग क्योंकि विश्वास के लायक इंसान नहीं मिलता. आता मध्ये तो भरोसा दाखवला शेवटच्या या गोलंदाजावरती. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावा जिंकण्याची गरज. शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच जाणाऱ्या 3 मात्र शंका नाही आहे. हिरामनवरती संपूर्ण भरोसा दाखवण्यात आलाय परंतु स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे रोशन. त्याच्या बॅटपटनं षटकार देखील टाई होऊ शकतो आणि त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळणार. जब दुनिया कहती है कि अब कुछ नहीं हो सकता वही सही सम होता है कुछ बड़ा कर दिखाने का. परंतु आता अविनाशला काहीतरी मोठं करावं लागेल. सातत्याने आपण सराव करत असताना मैदानावरती मोठमोठे फटका खेळतो. अगदी त्याच प्रकारे आता मात्र या एका बॉलवरती मोठा फटका खेचावा लागेल. एक बॉल 5 धावा संख्येची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार लावून जाऊ द्या दोन्ही टीम साठी. एक बॉल 5 धावा संख्येची गरज. सातत्याने फिल्डिंग मध्ये फेर बदल करत असताना आणि या ठिकाणी पंचांचा फिंगर सामना जिंकलाय तो म्हणजेच काजल 11 रेशमी संघानं. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम मयूर 11 संजय नगर. चुकलं कुठे जेव्हा समाधान आला त्याच्या ओव्हरमध्ये सिंगल डबल वरती प्राधान्य द्यायचं होतं परंतु त्यानंतर अजय सारखा फलंदाज सातत्याने षटकार खेचण्यासाठी प्रयत्न करत होता आणि तिथे सामना फसलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच काजल 11 रेशमी संघानं. लगातार 2 सामने जिंकले. अभिनंदन. आणि हा सामना पराभूत झालाय तो म्हणजेच मयूर 11 संजय